माध्यमातून रमेश सरकळे सर यांच्या माध्यमातून त्यांना पुरस्कृत केलं जाईल आणि ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील आकाश सारंग. तसेच आदरणीय पीके जाधव इथं उपस्थित आहेत, त्यांना मी आयोजकांच्या वतीने विनंती करतोय आसन नष्ट होण्यासाठी समालोचन कक्षेत यायचं आहे. आकाश सारंग मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच. आणि विभागातील जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांना मी आयोजकांच्या वतीने विनंती करतोय की आसन नष्ट होण्यासाठी यायचं आहे. तसेच बेलोटे साहेब इथं उपस्थित आहेत. आणि आकाश सारंग, व्हॉट अ इनिंग दिस इज. अप्रतिम खेळ, जबरदस्त खेळ साकारला. वेल प्लेड आकाश. निर्णायक क्षणी, निर्णायक सामन्यात आणि जबरदस्त खेळ. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच. आणि पण सेमी फायनलच्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळ साकारत फायनल मध्ये नेऊन ठेवलं आपल्या संघाला. तसेच रमेश सरकळे सर यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नाही प्रोत्साहन आहे, ते आशीर्वाद आहे, ते घेतलेच पाहिजेत. अप्रतिम. आपल्या काकांनी आपल्या पुतण्याला दिलेलं हे प्रोत्साहन. आकाश जास्त प्रश्न नाही विचारणार. प्रेशर मॅच होती, डू ऑर डाय मॅच, फायनलचं तिकीट, असा खेळ, काय म्हणशील? नक्कीच प्रेशर होतं, कारण कोणतीही नॉकआउट मॅच असेल आणि स्पेशली सेमीफायनल आणि फायनल असेल तर प्रेशर येतच. पण स्वतःवरती विश्वास ठेवणं हे खूपच जास्त गरजेचं होतं आणि तेच मी केलं. निश्चितच चांगला खेळ साकारला. पुढच्या मॅचसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. फायनलचं तिकीट, फायनलसाठी शुभेच्छा असतील. आणि निमकर संघाने देखील उपस्थिती ठेवायची. इथं आपल्याला 3rd प्लेससाठी सामना खेळायचा आहे. यानंतर आता सेकंड सेमीफायनलला थोड्याच वेळात सुरुवात होईल. सेकंड सेमीफायनल खेळवले जाईल समर्थ 11 वर्सेस शिवनेरी. दोन्ही संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शिवनेरी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजसाठी आमंत्रित केलाय. फलंदाज पाठवायचे आहेत. आणि आपण लहानडा बघतोय. लहानडा कोटिया, विनोद कोटियाचा मुलगा आहे तो, बरोबर ना? आणि आपल्या पप्पाकडे गेलाय. आणि ड्रोनच्या माध्यमातून आपण इथं क्षणचित्र टिपले घेत जात आहेत. आता केडीची ही लाईव्हची टीम 2 कॅमेऱ्याने ह्या स्पर्धेचं कव्हरेज करत असताना त्यांचं देखील मी कौतुक करेन, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी देखील अथक परिश्रम घेतलाय. समर्थ 2 दिवस रात्र ज्या पंचांनी अथक चांगलं कामगिरी केली. प्रतीक बोडके सर, साहिल बोडके सर, अभिषेक दराडे सर आणि गौरव भोसले सर यांचे देखील मी आभार व्यक्त करतोय. पीच क्युरेटर यतीन भोईर, योगेश जोशी सर यांचे देखील मी आभार व्यक्त करेन. डेकोरेशन ज्यांनी प्रोव्हाइड केलं आहे, ज्यांच्या माध्यमातून डेकोरेशनची भूमिका बजावली आहे, असे सुधीर जाधव यांचा देखील मी आभार व्यक्त करेन. डीजे टकोबा, प्रोप्रायटर रवींद्र म्हात्रे, डीजे राम यांचा देखील मी आभार व्यक्त करेन. स्कोररच्या भूमिकेत असलेले रोनक टांडेल यांचा मी आभार व्यक्त करेन. तसेच माझा सहकारी समालोचक विजय म्हात्रे याचा देखील मी आभार व्यक्त करेन. आमचे किट पार्टनर हाय प्रिंट स्टुडिओ यांचा देखील मी आभार व्यक्त करेन. आणि सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका ही जे लाईव्हचे प्रक्षेपण बघतोय, कुठल्या मान्यवरांनी ह्या स्पर्धेला हजेरी लावली, कुठला खेळाडू कसा खेळ साकारतोय, पंच कशी भूमिका बजावतायत, प्रेक्षक कशा. शिवनेरी आणि हा पहिला चेंडू योग्य जागी डिलिव्हर केला. पहिला चेंडू डॉट बॉलने सुरुवात होते. समर्थ 11 संघाचे 2 फलंदाज समोर आहेत, हेमंत आणि श्रीलेश. त्यांच्या माध्यमातून सुरुवात होईल. जबरदस्त जोडबोली आहे या स्पर्धेत. अजूनपर्यंत चांगला खेळ साकारला दोघांनी. आणि हा चेंडू तर पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न. एका धावेने धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. पहिल्या इनिंगला सुरुवात होते, प्रारंभ होतोय. गोलंदाज आहे, गोलंदाजच्या भोवल्यावर ओमकार. आता मात्र श्रीलेश स्ट्राईकला येईल, ज्याने मागच्या सामन्यात धुमाकूळ घातला होता. जबरदस्त खेळी, 13 चेंडूत 35 धावांचं जबरदस्त योगदान. आणि आपल्या संघाला
सेमीफायनलमध्ये नेऊन ठेवला होता. आणि हा चेंडू रिव्हर्स स्वीप केला आहे आणि हा आता चांगला क्षेत्ररक्षण. चेंडू हातात फसला जाणू, त्याला अडवायचं ढकलायचं होतं पण चेंडू हातात फसला. पण चांगला प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला यश मिळालं. फक्त एक धाव. आणि हा नो बॉल. तसेच श्री इजाजभाई सोळकर यांचं इथं आगमन झालंय. क्रिकेट बद्दल त्यांचं समर्पण, क्रिकेट बद्दल त्यांचं असलेलं प्रेम, क्रिकेटवर नेहमीच त्यांचं आवर्जून उपस्थिती असते क्रिकेट स्पर्धांना. अशी एक व्यक्तिमत्व यांचं मी सहर्ष स्वागत करतोय आयोजकांच्या वतीने. इजाजभाई सोळकर. चला मागील चेंडूरचा धावा आल्यात. आता टोटल 4 धावा धावपळ करतो आणि यात आणखी एक चौकार मिळतोय. या चौकारांची धावसंख्या जाऊन पोहोचले 8 वरती. धावसंख्या 8. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 8. लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट ओव्हर. आणि हा चेंडू रिव्हर्स स्वीप केला. आता मात्र चुकी होतीये. चुकी झाली. मागच्या काही चेंडूंपूर्वी त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चेंडू बॉडीला लागून बाहेर गेला. चौकार मिळाला, महत्वपूर्ण चौकार. या चौकारांची धावसंख्या जाऊन पोहोचले 12. 12 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर नो लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. धन्यवाद पीडी. आम्हाला देखील तुम्ही कॅमेरामध्ये कॅच केलाय. मी आलेल्या सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं आणि यूट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व प्रेक्षक जे आम्हाला ऐकतात आणि बघतायत त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. या स्पर्धेमध्ये आपण बघताय सीवूड्स बॉक्स चॅम्पियन्स लीग सीझन 2. नवीन गोलंदाज भावेश. पहिला चेंडू मिड विकेटला टोलावला आहे. मितेश तिथे चांगला क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्या माध्यमातून चांगलं साजेसं सोपंसं क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त एक धाव मिळेल. भावेशच्या माध्यमातून चांगला चेंडू डिलिव्हर केला. पहिल्या चेंडूवरती सिंगल. दुसरा बॉल लॉंग ऑफला टोलून काढला आणि डायरेक्ट हिट केलाय. डायरेक्ट हिट केला होता आणि मात्र नॉन स्ट्राईकला देखील पुन्हा एकदा संधी होती. स्ट्राईक एंडचा निर्णय. नॉट आउट. इट्स नॉट आउट. मात्र नॉन स्ट्राईक एंडला खूप चान्स होता. जर चेंडू कलेक्ट केला असता तर निश्चितच धावबाद झाला असता तिथला फलंदाज म्हणजे शिरलेश. फक्त या एकच धाव आहे ना आताच्या चेंडूवरती. एकच धाव. आणि हा कव्हर्स मध्ये टोलवला. फुटवर्क बघा तिथं क्षेत्ररक्षकाचा. पाच चेंडू टाकून झालेत ह्या षटकातील. धाव संख्या 17 धाव फलकावरती. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील आणि हा चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवला. मात्र आता क्रीज मध्ये पुन्हा एकदा परत येताना दिसतोय शिरलेश. धाव घेण्याचा मानस प्रयत्न होता परंतु हेमंत याने योग्य कॉल दिला, योग्य वेळी कॉल दिला आणि शिरलेशला माघारी पाठवलं. 2 षटकं संपल्यात. 2 षटकांची सांगता झाली आहे. ज्या जोडीने धुमाकूळ घातला होता मागच्या सामन्यात आणि या स्पर्धेमध्ये त्याला थोडासा आला बसवलाय. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17. 8.5च्या सरासरीने अजूनपर्यंत धावसंख्या उभारल्या समर्थ इलेव्हनच्या दोन्हीही सलामीवीरांनी. हेमंत वाक्षे आणि श्रीलेश तिसरा षटक घेऊन आलाय. मुळे महेश मुळे
हा चेंडू मिड विकेटला टोलवला. तिथं मितेश क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या माध्यमातून देखील चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा ह्या स्पर्धेमध्ये दर्जेदार बघायला मिळतो. खास करून यात मागचे दोन आजचा सामना, चालू सामना आणि मागचा सामना, दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. आणि हा चेंडू कडक फटका यार. शिरलेश फक्त रे फक्त लाईन जज केली. हलवार चेंडू होता आणि त्याला सरळ झुळकावून दिला लेग साईडला. कडक फटका आणि चौकारणीशी आपल्या मात्र संघाला धावसंख्येने पुढे नेतोय. संघाची धावसंख्या झाली आहे 22 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अजून एक चांगला फटका लेग साईडला. आता मात्र तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. डायरेक्ट हिट करण्याचा कुठलाही प्रयत्न नाही तिथं. विशाल कोटिया क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असलेला सावध पवित्रा घेतलाय. फक्त एका धावावरती रोखून ठेवण्यात समाधान मांडलं. विकेट घेण्याचा कुठलाही मानस नव्हता त्या मागच्या चेंडूवरती. धावसंख्या 23. आणि हा अगोदर जज केला होता त्याने अट्टावत बाहेर जातोय. नंतर ऐन वेळी झेल पकडण्याचा निर्णय आणि यथोचित निर्णय त्याच्या माइंड मध्ये आला आणि झेल टिपला गेला आणि पहिल्या विकेटचं पतंग पहिलं यश मिळतंय. हेमंत वाकसेला तंबूच्या मार्गाला पाठवण्यात सफलता मिळते शिवनेरी संघाला. आणि माझ्या मते शिवनेरी संघ अगोदर स्पर्धाने खेळले ना, अगोदर कुठल्या टुर्नामेंट खेळल्या नसल्या, प्रथमच स्पर्धा खेळताना दिसत. कुठल्या टुर्नामेंटमध्ये पार्टिसिपेट करताना दिसत आहेत. आणि काय पदार्पण आहे, पहिल्यांदा पदार्पण करतात आणि जबरदस्त पदार्पण. सेमीफायनलमध्ये प्रवेश, मोठमोठ्या संघांना नमावत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवलाय आणि सेमीफायनलमध्ये अजूनपर्यंत तरी चांगला खेळ साकारलाय. नवीन फलंदाज अथर्व आणि हा चेंडू आउटसाइड द लेग स्टिक. आणि पंचांनी निर्णय द्यायचा आहे. व्हाईट बॉल. पंचांच्या माध्यमातून वाईट दिला गेलाय. तिन्ही पंचांनी डिस्कस करून वाईट दिला गेलाय. एकदा वाईट होईल स्कोर मध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 वरती. धावसंख्या 24. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू अजूनपर्यंत टाकून झाल्या. 2 चेंडू शेष शिल्लक. बाकी मुले ऑन टू द बॉलिंग मार्क. दिवस रात्र चालू असलेल्या ह्या सामन्यांमध्ये प्रत्येक सामनाचा आनंद, मनमुराद आनंद घेत असताना हा डॉट बॉल येतोय. महत्वपूर्ण डॉट बॉल. एक डॉट बॉल प्रत्येक सामन्याचा, प्रत्येक मॅचचा प्रेशर वाढवतं. याचं कारण आहे मनोवैज्ञानिक दबाव वाढतो फलंदाजावरती. आणि आता मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. पंचाचा व्हाईटचा इशारा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू बाहेर खेळवण्याचा मानस, पण तो खूपच बाहेर चेंडू डिलिव्हर केला गेला मुलीच्या माध्यमातून आणि हा वाईट घोषित केला पंचानी. अजून एक धाव ऍड होईल स्कोर मध्ये. तिसऱ्या षटकातील अजूनही एक चेंडू शेष शिल्लक. बाकी धावसंख्या 25. आणि हा फटका जोरदार टोलवलाय आणि या चौकाराने या षटकाची सांगत होते. धावसंख्या 29. शिवनेरी वॉरियर्स वर्सेस समर्थ 11 चालू असलेली ही लढत. धावसंख्या 25. यस डीजे. डीजे शेवटच्या चेंडूवरती चौकार आला होता आणि त्या चौकाराची धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचली आहे. प्रेक्षक आणि प्रेक्षकांची गर्दी बघू शकता ह्या स्पर्धेसाठी आपण. नवीन गोलंदाज आलाय सचिन. गोलंदाजच्या बोहल्यावर त्याच्या समोर फलंदाज श्रीलेश. डावखुऱ्यात त्याचा जबरदस्त फलंदाज आणि हा चांगला फटका टोलवलाय आणि चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा फक्त एका धावावरती सिमिट ठेवलाय. आणि महत्वपूर्ण गोष्ट, श्रीलेशला नॉर्थ सेकंडला ठेवण्यात यश मिळालंय. अथर्व याने मागच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार टोलवला होता. बघूया पुढील चेंडूवरती कसा प्रकारचा खेळ साकारतोय. आणि अजून एक चांगला फटका. तेवढंच चांगला दर्जेदार क्षेत्ररक्षण यार. पूर्ण झोकून दिला आपल्या बॉडीला त्या चेंडूवरती आणि चेंडू अडवला. फक्त एका धावावरती सीमित ठेवलं तर यश मिळालं. रमेश जाधव, सचिन, विशाल कोटिया, मितेश,
भावेश यांसारख्या अनुभवी अजून एक दर्जेदार क्षेत्ररक्षण यार निखिल डोळस अजून एक चांगला क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण वारंवार चांगला क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण लाईव्हच्या माध्यमातून बघू शकताय रिप्लेच्या माध्यमातून बघायला मिळते आपल्याला चांगला चेंडू अडवला फुटवर्कचा चांगला वापर. धावसंख्या 32 अजूनही 3 चेंडू शेष शिल्लक बाकी आणि हा नो बॉल. फिल्डिंग पुन्हा एकदा चांगली होतीये फिल्डिंग कडक आहे यार 1+1 या 2 धावा मिळतील. पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय 1+1 अशा 2 धावा ऍड होतील. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34. 3 चेंडू टाकून झालेत. अजून एक नो बॉल. आता मात्र पंजा येतोय नो बॉल पंच नो बॉल नाहीये. ओके 4 रन्स डिलिव्हरी काउंट केली जाईल. 4 धावा फक्त ऍड होतील. 4 चेंडू टाकून झाल्यात शेवटच्या षटकातील अजूनही 2 चेंडू शेष शिल्लक बाकी. धावसंख्या धावफलकावरती 38. एक सन्मानजनक धावसंख्येकडे पुढे सरसवताना दिसतोय समर्थ 11 संघ. सचिन याचा पुढील चेंडू शिलेसाठी हा चेंडू आता पुढे सरसवून खेळून काढलाय. चेंडू सहजरित्या डिलिव्हर केला जाते सचिनच्या माध्यमातून मात्र टाइम ठीकसा करता आला येत नाहीये फलंदाजाला आणि गॅप भेटण्यात यश मिळत नाहीये. फलस्वरूप काय होतं फक्त एकच धाव मिळतीये. धावसंख्या 39. लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस इनिंग टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. आणि हा फटका टोलावला आणि हा चौकाराने हा इनिंगची सांगता होतीये. चौकारानेशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 43 म्हणजे 44 धावांचं आव्हान समोर असेल. यस डीजे पहा मेगा फायनलमध्ये दाखल झाला सिऊड्स चॅलेंजर. मित्रांनो सर्वांच्या माहितीसाठी या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघांनी समावेश केलाय. आता त्यातून एक संघ मेगा फायनलमध्ये दाखल झालाय. पराभूत झालेला संघ जर आपण विचार केला न्यू ओमकार यांना एक मॅच खेळायची आहे कारण या स्पर्धेमध्ये 3 क्रमांक आहेत आणि सेमीफायनलमध्ये एकूण 4 संघ दाखल होत आहेत म्हणजे एकूण 12 टीम बाहेर गेलेले आहेत. 4 टीम बाकी आहेत त्यातून एक मेगा फायनलमध्ये या 2 संघामधून एक मेगा फायनलमध्ये जाणारा संघ असेल आणि यानंतर या सामन्यातून जो पराभूत होईल त्यांची लगेचच आपण न्यू ओमकार सोबत मॅच 3ऱ्या क्रमांकासाठी खेळवणार आहोत. न्यू ओमकार टीम आपण देखील सज्ज राहा. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. मित्रांनो आपण पाहतोय शिवराज प्रतिष्ठान कैलासवासी मंदार हुमणे स्मरणार्थ आदरणीय विशालदादा यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली SBCL सिऊड्स बॉक्स चॅम्पियन लीग या स्पर्धेचा आपण अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत. विचार केला तर काल दुपारच्या सत्रामध्ये अगदी थाटामाटामध्ये या स्पर्धेचा शुभारंभ झाला. त्यानंतर जसा वेळ निघत गेला तसा मात्र या स्पर्धेला 4 चांद प्रमुख पाहुण्यांनी लावले. त्या सर्व पाहुण्यांचा आपण आभार व्यक्त करूया. आज आमचे प्रेक्षक मायबाप जरूर इथे जमले आहेत त्यांचं आपण जरूर शब्द सुमनाने स्वागत करतोय. मित्रांनो चालू आहे सेमीफायनल क्रमांक 2. या स्पर्धेचं आयोजन सर्वांना आवडलंय असं मी समजतोय आणि नक्कीच आपण दाद देणार यातील मात्र शंका नसेल. जशी या स्पर्धेला सुरुवात झाली तसा मात्र सर्वांचा जोश जल्लोष पाहायला मिळाला आणि आता आपण पाहतोय या स्पर्धेचे क्षणचित्र अगदी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून
देखील टिपले जात आहेत. चालू असलेली लढत समर्थ 11 विरुद्ध शिवनेरी. टार्गेट इथे सेट केलंय 24 चेंडूंमध्ये अगदी 44 धावसंख्येचा. गेम ऑन. सेमीफायनल 2 आणि इथे उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 3 धावा वाचवल्या गेल्या. सलामी वीर मितेश आणि भावेश ही जोडी पाहायला मिळते. अगदी मैदान गाजवलंय या मितेशने. वडील देखील खेळाडू होते, क्रिकेटपटू होते. त्यांचा वारसा चालवण्याचा मनी ध्यास त्यांनी घेतलाय आणि हा गोलंदाज आहे मित्रांनो. अगदी कमी वयामध्ये नावारूपाला आलाय. विशाल लोखंडे काय भेदक मारा करतोय. अगदी भेदक मारा करतोय. अचूक टप्प्यावर मोठमोठ्या संघांना समर्थ 11 संघाने पराभूत का केलं. वाव, जबरदस्त बॉल. इथे काय घडलंय. मिस कॉल मैदानामध्ये आला आणि इथे पहिल्या विकेटचं पतन, पहिला मोठा हादरा आणि भावेश मैदानाच्या बाहेर. DJ रामच्या माध्यमातून नक्कीच इथे मात्र प्रल्लवित केलं जात आहे. सुमधुर संगीत वाजवले गेले. अगदी त्याने देखील इथे मैदान गाजवले. नो बॉल. अगदी आमचे पंच देखील बघा कालच्या दिवसापासून चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. धावसंख्येचा विचार केला 3 धावा धावफलकावर. आता मात्र नक्कीच दाद दिली जाते. क्षणाला DJ धावसंख्या 1 11. वाव, जबरदस्त गोलंदाजी. काय डिलिव्हरी रिलीज केली. चौकारानंतर चांगलं कमबॅक.
पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. फेकी चुकीची होती परंतु इथे बॅकअप चांगला आलाय. जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. आणि पाहायला गेले ना मैदानामध्ये 11 खेळाडूंचा हा 100% एफर्ट. का तर आम्हाला मेगा फायनलचं तिकीट मिळवायचं आहे, त्यासाठी चालू असलेली ही धडपड पाहायला मिळते. दोन चेंडू शिल्लक. अगदी बॅकफुट वर जाऊन पंच करायचा होता. धावची झालाय आणि दुसरा फलंदाज, दुसरा दे धक्का धावतीच्या माध्यमातून. दोन गडी बाद झालेत, दोन धक्के इथून लागलेत, परंतु आता डाव सावरावा लागेल, चांगला खेळ करून दाखवावा लागेल. प्रवास आतापर्यंत चांगला झालाय. आणि इथे काय घडलंय, मोठा मासा जाळ्यामध्ये सापडलाय. सोन्यापेक्षा जास्त भाव ज्याला होता त्याचा भाव इथून उतरवलाय. यस डीजे. पाहायला मिळते धाव संख्या धावपलकावर 11. जरी आम्ही फलंदाजी करत असताना धावा कमी झाल्या तरी देखील धारदार गोलंदाजीच्या जोरावर सामना जिंकता येऊ शकतो, हे मात्र समर्थ 11 सांगून देतोय. 2 षटकांची समाप्ती झाली. पहिल्या 12 मध्ये 11 आल्या, पुढच्या 12 मध्ये हव्या आहेत 33. आता डोकेदुखी वाढली आहे. स्ट्राईक एंडला मोफेज रिवाज केलाय. शेवटच्या क्षणाला चेंडूची इथे मात्र अडवणी केली जाते आणि फक्त एकच धाव. 12 धावा. 11 चेंडू आणि 32 धावसंख्येची अजून आवश्यकता आहे. इथून टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागेल. वाईट बॉल आणि इथे काय घडलंय पुन्हा एकदा, परंतु पिकअप चुकलो. वाईट +1. नक्कीच 2 धावांचं हे बोनस जरूर पाहायला मिळेल. पुढचा चेंडू आता मात्र रिकाम्या जागा भरा. महत्वाच्या क्षणाला आत्मविश्वास वाढवणारा हा चौकार. 4 धावा. पाहूया नाद कुणाचा करतोय, कोण होतोय शेट. या सेमीफायनल 2 मध्ये अगदी रंगतदार अवस्थेमध्ये सामना पाहायला मिळतोय. काय घडलंय, लाऊड अप्पेल. व्हाईट बॉल तर आहेच. चला, पंचांवर कोणताही दबाव नसेल, पंचांशी वाद, डायरेक्ट संघ बाद. समीकरण 10 मध्ये 25 अजून बॅलन्स आहे. महत्वाचे 4 चेंडू आणि ते एक धाव चोरट्या स्वरूपात. 9 मध्ये 24. 3 मध्ये 2 येणं गरजेचं आहे कमीत कमी, आणि जर 2 आल्या ना तर मात्र
नक्कीच मजा तर येणारच आहे. हा, रिकाम्या जागा भरा आणि या 4 धावा. चला, खेळ इथे साकारायचा आहे. संघाची प्रतिष्ठा इथे पणाला लागली आहे. अतिशय स्लोवर गतीमध्ये परिवर्तन केलं आणि मिळाली फक्त एक धाव. आता मात्र समीकरण 7 मध्ये 19 चौकार आला तर नक्कीच इथे आत्मविश्वास पुन्हा वाढेल. तीच गरज आहे, अपेक्षा आहे शिवनेरी संघाला. आणि इथे आहा, डीजे सूरज डेड बॉल. मैदानामध्ये खेळ करायचा आहे. लोक नाव ठेवतात म्हणून खेळ सोडू नका. आपल्याला त्या लोकांचा घरचा जावई नाही व्हायचा आहे. आपल्याला मैदानात खेळ दाखवायचा आहे. ज्याला जावई व्हायचं असेल त्यांनी त्या नाव ठेवल्याकडे लक्ष द्या. चला, शिवनेरी की समर्थ. वाव, काय डिलिव्हरी. जर षटक आवडलं असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजे. चांगलं कमबॅक. 6 मध्ये 19 धावसंख्येची आवश्यकता. डीजे राम. समीकरण 6 चेंडू 19 धावा. अगदी टार्गेटचा विचार केला अमर सर तर 44. सावध पवित्रा प्रत्येक षटकामध्ये अगदी 2 चौकार जरी आले असते ना सुरुवातीपासून तर एवढं डोकेदुखी शिवनेरी संघाची वाढली नसती. परंतु जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये कोणतेही स्थान नाही आहे आणि तेच पाहायला मिळालंय. 6 मध्ये 19 गोलंदाजीच्या मार्कवर पी पी प्रथमेश पानसरे. पाहूया आता भविष्य त्याच्या हातामध्ये दिलंय. एका बाजूने आपण विचार केलं फलंदाजी करत असताना शिवनेरी टीम कडून ज्याच्या नावामध्ये जय आहे तो विजय स्ट्राईक एंडला ज्याच्या खांद्यावर आता जबाबदारी असेल. 6 मध्ये 19 पहिला चेंडू अतिशय अतिशय भन्नाट दमदार. या षटकाची सुरुवात 5 मध्ये 18 म्हणजेच 5 मध्ये 5 चौकार सुरुवात करावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण. धावचीची संधी. फलंदाज बाद. वाव वाव वाव. पहा मित्रांनो 44 धावसंख्या जास्त नव्हत्या. त्यांना हळू 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 कमी करायचा प्रयत्न करण्याची गरज होती परंतु इथे डोकेदुखी वाढली आहे शिवनेरी टीमची. वाव, चांगलं क्षेत्ररक्षण विशाल आणि फलंदाज बाद. सध्याच्या घडीला वाट लावायची घेतली आहे शिवनेरी संघाची. जो फलंदाज येतोय तो निराश मानेने परततोय मैदानाच्या बाहेर. पाहूया आता समीकरण अगदी अवघड झालंय.
3 मध्ये 18 धावसंख्येची गरज, होत्याचं नव्हतं व्हायला, राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही आणि तीच परिस्थिती सहज आणि सोपा समीकरण जवळजवळ होता आणि त्याला मात्र आता अवघड केलंय. नक्कीच पहा एनर्जी पाहायला मिळते. समर्थ 11 सर्व यंग ब्रिगेड आहेत. चौकार आलाय, उशिरा का होईना पण चौकार आलाय आणि इथून पाहिलं तर फक्त शेवटचा चेंडू मेगा फायनल मध्ये गुल्हाल उडवण्यासाठी सज्ज आहे समर्थ 11 संघ आणि दुसरा संघ सापडलाय. हार्दिक 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 अभिनंदन. वाजव रे, नाचू दे त्यांना.